नमस्कार मंडळी. असं म्हणतात की जगातल्या सगळ्याच गोष्टी वाचणं सोपं आहे, पण माणसाचा चेहरा आणि त्याचं मन वाचणं जगातलं सर्वात कठीण काम आहे. आपण रोज शेकडो लोकांना भेटतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यासोबत राहतो, पण कधी विचार केलाय का माणूस नक्की कसा वागतो आणि तो तसा का वागतो? एकाच माणसाचे वेगळे चेहरे आपल्याला का दिसतात? एकच माणूस कधी खूप दयाळू वाटतो तर कधी अचानक प्रचंड रागीट बनतो. आज आपण माणसाच्या याच वर्तनामागील 6 मुख्य कारणाचा शोध घेणार आहोत. जर तुम्ही ही 6 सूत्र समजून घेतली तर तुम्हाला माणसाचा राग येणार नाही, उलट त्याच्याबद्दल सहानुभूती वाटू लागेल. नंबर 1. पहिलं सूत्र आहे परिस्थितीनुसार. माणूस आनंदी असेल तर अतिशय गोड बोलतो, पण तोच माणूस जेव्हा त्रासात किंवा तणावात असतो तेव्हा तो चिडचिड करतो. विचार करा, रस्त्याने जाताना एखादा माणूस तुमच्यावर अचानक ओरडला तर आपण लगेच ठरवतो की हा माणूस वाईट आहे. पण आपल्याला हे माहीत असतं का की तो सकाळी घरातून कोणत्या मानसिक त्रासातून बाहेर पडलाय? कदाचित त्याच्या घरात कोणी आजारी असेल, कदाचित त्याला नोकरीची काळजी असेल. विचार करण्यासारखी गोष्ट. माणसाची भाषा बऱ्याचदा त्याच्या स्वभावापेक्षा त्यांच्या सध्याच्या परिस्थितीची निदर्शन करते. त्यामुळे कोणी चिडला असेल तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी तो कोणत्या परिस्थितीतून जातोय हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. माणूस चांगल्या लोकात राहिला तर तो नम्र बनतो आणि वाईट संगतीत राहिला तर तो हळूहळू उद्धट आणि गर्विष्ठ होतो. लोहाचा तुकडा जर पळसाच्या स्पर्शात आला तर त्याचं सोनं होतं, पण तोच लोखंडाचा तुकडा जर पाण्यात पडून राहिला तर त्याला गंज लागतो. माणूससुद्धा अगदी असाच आहे. आपण ज्या लोकांसोबत रोज उठतो बसतो त्याच्या विचाराचे सूक्ष्म कण आपल्या मनात उतरत असतात. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक आणि सुसंस्कृत लोक असतील तर तुमच्या वागण्यात आपोआप नम्रता आणि गोडवा येतो. तिसरं सूत्र. स्वभावानुसार. जगात प्रत्येक माणसाचं फिंगरप्रिंट, बोटाचे ठसे वेगळे असतात, तसेच प्रत्येकाचा मूळ स्वभावही वेगळा असतो. कोणी जन्मतःच अतिशय शांत आणि संयमी असतो, कोणी हट्टी असतो, कोणी खूप दयाळू तर कोणी पटकन रागावणारा असतो. स्वभाव ही माणसाची मूळ प्रवृत्ती असते, पण लक्षात ठेवा, स्वभाव बदलणं कठीण असलं तरी नियंत्रित करणं अशक्य नाही. दयाळू माणसाचा स्वभाव जगाला जोडतो तर अतिरागीट स्वभाव बनलेले संबंध तोडून टाकतो. आपल्याला आपला मूळ स्वभाव ओळखता आला पाहिजे. चौथं आणि अतिशय कडू सत्य म्हणजे हिताप्रमाणे. जिथे स्वतःचा फायदा असतो तिथे माणूस अगदी नम्रपणे मान झुकवून वागतो, पण जिथे स्वतःचा तोटा दिसतो किंवा फायदा संपतो तेथून माणूस हळूच दूर होतो. आजच्या काळात ही गोष्ट आपण पावलोपावली अनुभवतो. कामापुरता मामा ही म्हण उगाच नाही बनली. जेव्हा माणसाला तुमची गरज असते तेव्हा तो तुमच्याशी खूप गोड बोलेल, गरज संपली की त्याची ओळखसुद्धा अनोळखी बनते. पण मंडळी, जो माणूस फक्त स्वार्थासाठी लोकांशी जोडला जातो तो तात्पुरता फायदा मिळवेलही, पण आयुष्यात कधीही खरी आणि जिव्हाळ्याची माणसं कमावू शकणार नाही. संस्काराची शिदोरी. 5वं सूत्र. संस्कारानुरूप. माणसाला घरातून, कुटुंबाकडून आणि वातावरणातून जसे संस्कार मिळतात तसाच तो समाजात वागतो. संस्कार म्हणजे फक्त पूजा अर्चना करणे नव्हे, मोठ्याचा आदर कसा करायचा, लहानावर प्रेम कसं करायचं, संकटाच्या वेळी कोणाला मदत कशी करायची, हे सगळं संस्कारातून येतं. माणसाचं वागणं हे त्यांच्या कुटुंबाचं आणि त्यांच्या पाठीमागे असलेल्या संस्कृतीचं प्रतिबिंब असतं. उत्तम संस्कार लाभलेला माणूस वाईट परिस्थितीतही आपली पायरी सोडत नाही आणि नम्रता तर तो कधी सोडत नाही. समज आणि अज्ञान. आणि 6वं सर्वात महत्त्वाचं सूत्र. समजुतीनुसार. ज्या माणसाला खऱ्या ज्ञानाची आणि जीवनाची समज आहे तो अतिशय समजदारपणे आणि परिपक्वपणे वागतो, पण अज्ञानामुळे किंवा अपुऱ्या माहितीमुळे माणूस चुकीचा वागतो. अहंकार, गैरसमज, द्वेष हे सगळे अज्ञानातून जन्माला येतात. तेव्हा माणसाला समजते की या जगात कायमस्वरूपी काहीच नाही, तेव्हा त्याच्या वागण्यातला अहंकार गळून पडतो. अज्ञानी माणूस छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतो, पण ज्ञानी माणूस क्षमा करतो आणि पुढे निघून जातो. आज आपण माणसाच्या वागण्याची 6 रूपं पाहिली. परिस्थिती, संगत, स्वभाव आणि हित आणि स्वार्थ, संस्कार, समज आणि ज्ञान. शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं, दुसऱ्याने आपल्याशी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण आपण इतरांशी कसं वागायचं हे पूर्णपणे आपल्या हातात असतं. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर रागवण्यापेक्षा विचार करा, कदाचित तो वाईट परिस्थितीतून असेल, कदाचित त्याच्यावर तसे संस्कार नसतील किंवा कदाचित तो अज्ञानी असेल. जेव्हा आपण माणसांना समजून घ्यायला शिकतो तेव्हा जगातले निम्मे वाद आपोआप संपतात. स्वतःवर चांगले संस्कार ठेवा, चांगली संगत धरा आणि समजूतदारपणाने जग सुंदर बनवा. धन्यवाद. थँक्यू.